Hello students, myself Professor Prakash Kamble, Topper Science Academy. Welcomes to my physics topper channel. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट पार्ट मध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट पूर्ण डिस्कशन केलेले. इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आपण कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन काही बघितले, त्यानंतर इंट्रोडक्शन बघितले. इंट्रोडक्शन मध्ये आपण डिफरन्स बघितला, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये काय डिफरन्स आहे. त्याच पद्धतीने आपण रिव्होल्यूशन आणि रोटेशनल मध्ये सुद्धा काय डिफरन्स आहे हे सुद्धा बघितले. रेडियस वेक्टर या कन्सेप्टवर आपण काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो कोणता आहे बघू आपण. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कोणता पार्ट दिलेला आहे, कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलोसिटी आणि अँग्युलर ऍक्सलरेशन बघायचं. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघू. ठीक आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंटेड बाय थीटा. ठीक आहे, थीटाला मोजण्यासाठी आपण कशाचा यूज करतो सांगा बरं. एक डिग्री आणि रेडियनचा, परंतु आपल्याला डिग्रीचा इथे यूज करायचा नाही. कशाचा यूज करायचा, रेडियनचा. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय की बघा, कोनीय विस्थापन म्हणतो मराठीत आपण त्याला. काय म्हणतो, कोनीय विस्थापन. म्हणजे जसं आता की या ठिकाणी मी हा रेडियस वेक्टर घेतलेला आहे ओ ए. ठीक आहे, हा पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्विंग करतोय. कोणती डायरेक्शन आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये डायरेक्शन मध्ये फिरतोय. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये या ठिकाणी काय करतोय, रिव्हॉल्विंग करतोय. ठीक आहे, रिव्हॉल्विंग करत असण्याचा फायनल पोझिशन आला इथं, त्याला नाव दिलं बी. आणि या ए आणि बी न मिळून या ठिकाणी जो अँगल तयार केला थीटा, यालाच काय म्हणतो आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. या दोघांमधलं अंतर आपण रिप्रेझेंट करतो एस न, त्याला आपण आर्क ऑफ लेंथ म्हणायचं. काय म्हणायचं, आर्क ऑफ लेंथ. रिप्रेझेंट कशाने केलेलं आहे ते आर्क ऑफ लेंथ एस न. इथं काय, रेडियस वेक्टर आर. रेडियस वेक्टर कशाने रिप्रेझेंट करतो आपण, आर. मग या ठिकाणी जर आपण बघितलं की अँगल डिस्क्राइब बाय केलेला आहे, अँगल डिस्क्राइब बाय रेडियस वेक्टर विथ सबटेंडेड आर. या वेक्टरने एक अँगल काय केलेला आहे, सबटेंड केलेला आहे, आणि त्यालाच काय म्हणू शकतो आपण, अँग्युलर डिस्प्ले. किंवा अँगल मेड बाय रेडियस वेक्टर. अँगल काय बनवलेला आहे ना या ठिकाणी दोघांनी मिळून, रेडियस वेक्टरने काय बनलेला आहे, अँगल विथ इट्स सेंटर अँड पार्टिकल परफॉर्मिंग इन अ सर्क्युलर मोशन. त्यालाच काय म्हणू शकतो आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणायचं. ठीक आहे, मग लिहा, काय लिहिणार, अँगल डिस्क्राइब बाय radius vector with subtended r is called angular displacement. angular displacement कशाने रिप्रेझेंट करतो आपण, थीटा. ठीक आहे, म्हणजे अँगल काय केलेला आहे, सबस्टिट्यूट. म्हणजे अँगल इज इक्वल टू काय येईल सांगा बरं, आर्क अपॉन लेंथ. ठीक आहे, जे थीटा इज इक्वल टू काय येईल, एस बाय आर. एस कशाने मेजर करतो आपण, त्याचं युनिट काय असणार आहे, ठीक आहे, मीटर. रेडियस सुद्धा कशाने मेजर करतो, मीटर. म्हणजे या ठिकाणी जर आपण एक यूज केला आपण, तर मीटर मीटर काय होईल, कॅन्सल. म्हणजे एल सुद्धा काय या ठिकाणी 0 आहे. मास तर दिलेला आहे का, नाही. टाइम आहे का त्या ठिकाणी, नाही दिलेला. म्हणजे डायमेन्शन लेस क्वांटिटी. काय, कोणती क्वांटिटी आहे, डायमेन्शन लेस क्वांटिटी. म्हणजे काय लिहू शकतो, L0 M0 T0. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं त्याचं एसआय युनिट काय म्हणू शकतो आपण. एसआय युनिट सांगा बरं, रेडियन. काय असणार आहे, रेडियन हे एसआय युनिट. बऱ्याच जणांना प्रश्न पडला, ही क्वांटिटी स्केलर आहे की वेक्टर. कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, पण कोणतं वेक्टर आहे, ऍक्सियल वेक्टर आहे. कोणतं वेक्टर आहे, ऍक्सियल वेक्टर. ऍक्सियल वेक्टर म्हणायचं. ठीक आहे, बरेच शिक्षक असं पण म्हणतात की या ठिकाणी, म्हणजे जनरली आहेच ते, की जर डिस्टन्स अँगल मधलं जर डिस्टन्स फार लार्ज असेल, फायनाईट डिस्टन्स असेल, ठीक आहे, तर आपण त्याला स्केलर क्वांटिटी सुद्धा म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी डिस्टन्स कसं आहे, फार कमी डिस्टन्स, म्हणजे इन्फिनाइट साइन आहे. कसं आहे ते, इन्फिनाइट साइन.
म्हणून ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. बरं, आता यामध्येच झालं डायमेन्शनवर चर्चा केली आपण, याचं असाइनमेंट बघितलंय, स्केलर आहे की वेक्टर बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. आता याचं रिलेशन सुद्धा बघू शकतो, जर कदाचित आपल्याला सीईटी मध्ये नीट मध्ये क्वेश्चन विचारतील रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट and angular displacement. लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट मध्ये काय डिफरन्स आहे, दोघांमध्ये फरक काय आहे. ठीक आहे. तर लिनियर डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंटेड बाय एस आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने रिप्रेझेंट करतोय, थीटा. ठीक आहे. तर या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे, थीटा इज इक्वल टू काय दिलेला आहे, एस बाय आर. थीटा इज इक्वल टू काय, एस बाय आर. तर लिनियर डिस्प्लेसमेंट एस घेतलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय घेतलं आपण, थीटा इंटू आर. ठीक आहे. हे काय झालं दोघांमधलं रिलेशन झालं. ओके, काय करून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. चला. दुसरी कन्सेप्ट घ्या, अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी रिप्रेझेंटेड बाय ओमेगा. याला आपण बघा कसं एक्सप्लेन करू, की या ठिकाणी आपण पार्टिकल घेतला ए आणि हा डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला काय करतोय, रिव्हॉल्विंग करतोय. कोणत्या मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे की पार्टिकल परफॉर्मिंग काय करतोय, मोशन अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आता या ठिकाणी काय करतोय, तो ए पोझिशन आहे, जसं फायनल पोझिशन आपण बी घेतलेलं आहे, तर हा डिस्प्लेसमेंट चेंज करतोय. म्हणजे जसं बी चं इथून कुठपर्यंत आला, सी डी, म्हणजे या ठिकाणी अँगल क्रिएट होतोय, या ठिकाणी सुद्धा अँगल क्रिएट होतोय. म्हणजे तो काय करतोय, चेंज करतोय. काय चेंज करतोय, डिस्प्लेसमेंट चेंज करतोय. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय करतोय, तो चेंज करतोय. त्यालाच काय म्हणायचं, अँग्युलर वेलोसिटी. काय म्हणायचं त्याला, अँग्युलर वेलोसिटी. म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट with respective time is called angular velocity. काय म्हणतो, द रेट ऑफ चेंज ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज कॉल्ड अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. अँग्युलर वेलोसिटी रिप्रेझेंटेड बाय ओमेगा. या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारची वेलोसिटी मिळते, एक अवरेज वेलोसिटी मिळते आणि एक इन्स्टंटेनियस वेलोसिटी मिळते. तर अवरेज म्हणजे काय, जसं आपण एखादं एक्झाम्पल जर बघितलं की भारताने 50 ओव्हरमध्ये 300 रन काढले, म्हणजे रन रेट किती झालेला, एका ओव्हरमध्ये 6 रन. ठीक आहे. म्हणजे 6 रन जर प्रत्येक ओव्हरमध्ये काढले तर किती होतील, 300. म्हणजे त्याचा अवरेज सरासरी रन रेट आपण 6चा पकडतो. ठीक आहे. परंतु आपल्याला जर असं विचारलं की भारताचा 15व्या ओव्हरपर्यंत काय रन रेट होता, म्हणजे हे इन्स्टंटेनियस झालं. काय झालं, इन्स्टंटेनियस. म्हणजेच या ठिकाणी ओमेगा अवरेजसाठी जर फॉर्म्युला घेतला आपण, तर काय येणार आहे, डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी. ठीक आहे. आणि जर समजा आपण इन्स्टंटेनियस साठी घेतलेला असेल तर काय फॉर्म्युला येईल सांगा बरं, डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा डिवायडेड बाय dt. ठीक आहे. म्हणजे हा इन्स्टंटेनियस साठी फॉर्म्युला यूज करायचा आणि हा अवरेज साठी. वेक्टर क्वांटिटी का स्केलर क्वांटिटी, ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन काय असणार आहे, डायरेक्शनवर आपण नंतर चर्चा करू. ठीक आहे. कारण राईट हँड थंब रूल डायरेक्शन आहे याचं. आणि डायमेन्शन जर घेतला आपण तर सांगा, L0 M0 T-1. का बरं, कारण
डी थिटा अपॉन डी टी टाइम रिप्रेझेंट केलेला आहे ना, अँग्युलर डिस्प्लेसमेंट तर कोणती क्वांटिटी डायमेन्शनलेस, परंतु या ठिकाणी टाइम आहे दिलेला, ठीक आहे. मग इनवर्स मध्ये काय आहे मायनस, आलं लक्षात. वेक्टर क्वांटिटी डायमेन्शन दिलेला आहे L0 M0 T-1. याचं डायरेक्शन काढण्यासाठी आपण काय कशाचा यूज करतो, राईट हँड थंब रूल. डायरेक्शनचा यूज कशासाठी करतो आपण, राईट हँड थंब रूल. म्हणजे जर समजा आपल्याला याचं डायरेक्शन काढायचं तर कसं काढणार, तर कशाचा यूज करतो आपण, राईट हँड थंब रूलचा, ठीक आहे. ओके, या स्क्रीनशॉट याची. नंतर आहे थर्ड टर्म अँग्युलर ऍक्सिलरेशन. अल्फाने रिप्रेझेंट करतो, कशाने रिप्रेझेंट करतो, अल्फा, ठीक आहे. तर अँग्युलर ऍक्सिलरेशन म्हणजे काय, त्याला कोनीय त्वरण म्हणतो मराठीमध्ये. काय म्हणतो, कोनीय त्वरण. म्हणजे ऍक्सिलरेशन केव्हा निर्माण होते, ज्यावेळेस वेलोसिटी चेंज होते. आपल्याला माहिती आहे वेलोसिटी ज्यावेळेस चेंज होते त्यावेळेस काय निर्माण होणार, ऍक्सिलरेशन, ठीक आहे. म्हणजे जसं ए पासून बी पर्यंत वेलोसिटी चेंज होते, या पॉइंटवर वेलोसिटी चेंज होणार आहे, त्यानंतर या पॉइंटवर वेलोसिटी चेंज होते, या पॉइंटवर वेलोसिटी, या पॉइंटवर, प्रत्येक पॉइंटवर वेलोसिटी चेंज होते. कशामुळे होते, डायरेक्शन चेंज झालं. कशामुळे होते, डायरेक्शन चेंज झालं म्हणजे काय होणार आहे, त्या ठिकाणी वेलोसिटी चेंज होणार आहे. मग आपण काय म्हणू शकतो, द रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity with respective time is called angular acceleration. काय म्हणायचं याला, अँग्युलर ऍक्सिलरेशन, ठीक आहे. सांगा असाइनमेंट काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, रेडियल, ठीक आहे. तिन्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर ऍक्सिलरेशन. यामध्ये जर डायमेन्शन किंवा आपल्याला असाइनमेंट जर बघायचं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे असाइनमेंट काय, रेडियन, अँग्युलर रेडियन पर सेकंड, आणि अँग्युलर ऍक्सिलरेशनचे असाइनमेंट काय, रेडियन पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. डायमेन्शन काय असणार आहे सांगा, L0 M0 T-2. लक्षात. कोणती क्वांटिटी, स्केलर का वेक्टर, वेक्टर क्वांटिटी. लक्षात सर्वांच्या, कोणती क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी आहे दिली. याच्यामध्ये फॉर्म्युला काय असणार आहे ॲव्हरेज साठी, अल्फा ॲव्हरेज साठी जर घेतला तर द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी म्हणजे डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी, ठीक आहे. अल्फा इन्स्टंट साठी घेतलं तर काय असणार आहे सांगा, फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा अपॉन डी टी. आलं लक्षात. आणि डायरेक्शन काय, राईट हँड थंब रूल, त्याचा आपण आता एक्सप्लेन करू, ठीक आहे. लिहिलं इथपर्यंत, ओके. चला स्क्रीनशॉट घ्या. बघा, डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ॲक्सिलरेशन काय, राईट हँड थंब. राईट हँड थंब रूलनं आपण काय करतोय, बघा लक्ष द्या. पार्टिकल मोशन मध्ये आहे आणि डायरेक्शन आहे कोणत्या, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, ठीक आहे. तर मग याला मेजर कसं करायचं, जे आपले फिंगर्स आहे ते असे ठेवायचे, ठीक आहे, अशा पद्धतीनं. तर या साईडला डायरेक्शन कसं आहे, या साईडला, ठीक आहे. तरी आपले फिंगर्स काय करायचे, कर्व करायचे, आणि जो आपला अंगठा आहे तो काय दाखवतो, आपलं डायरेक्शन दाखवतो. कशाचं, अँग्युलर
डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर अशा पद्धतीनं असा रिव्हॉल्व होतो. तर याचं डायरेक्शन कसं दाखवायला थांबचं आपल्याला आउटवर्ड, म्हणजे या प्लेनला काय असलं पाहिजे, परपेंडिक्युलर असलं पाहिजे. ठीक आहे. असं कर्व केलं, आलं लक्षात येते. पुढं आलं डायरेक्शन याचं आउटवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन कसं आहे, आउटवर्ड. हे कशाने दाखवतो आपण, असं राऊंड करून त्याला किंमत द्यायचं. ठीक आहे. आलं डायरेक्शन. आता जर समजा आपण याचं डायरेक्शन चेंज केलं, ठीक आहे, म्हणजे आता रिव्हॉल्विंग कसा करतोय हा, याला अँटी क्लॉकवाईज म्हणतो. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. आणि हे कोणतं आहे, हे क्लॉकवाईज. सेन्स कोणता आहे, हा क्लॉकवाईज. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी असं कसं काय करणार, मी असं करू शकते का नाही, अशा पद्धतीनं. तर माझा अंगठा जो आहे डायरेक्शन दाखवणारा तो कुठं जाणार आहे, मध्ये, म्हणजे इनर. ठीक आहे. रिप्रेझेंट करतो अशा पद्धतीने. म्हणजे याचं जे डायरेक्शन आहे हे कसं आहे, इनवर्ड आहे, आणि याचं जे डायरेक्शन आहे कसं आहे, आउटवर्ड डायरेक्शन. आलं लक्षात. हे जर समजा आपण अशा पद्धतीनं याला असं दर्शवू शकतो, असं डायरेक्शन आपण काढतो. जर कदाचित जर समजा हा व्हर्टिकल सर्कल घेतला, अशा पद्धतीनं जर असं याचं डायरेक्शन असं, तर बघा कसं जाणार आहे ते, अशा पद्धतीने. बरोबर, असं जाईल ना, करू अशा पद्धतीने. म्हणजे कोणत्या साईडला आलं, अपवर्ड. अपवर्ड. ठीक आहे. कोणत्याच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, कोणत्या क्लॉकवाईज, अँटी क्लॉक. ठीक आहे. त्याच्याऐवजी जर आपण असं डायरेक्शन घेतलं तर सांगा, डायरेक्शन इथून जर समजा आपण याचं डायरेक्शन कसं घेतलेलं आहे, असं, म्हणजे असं जाणार आहे ना. ठीक आहे. म्हणजे डाऊन. अँग्युलर वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन सेम असतं, लक्षात ठेवा विद्यार्थी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर वेलोसिटीचं डायरेक्शन काय असतं, सेम असतं. फक्त डिफरंट येतो कशामध्ये, अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये. मग ते बघू आपण अँग्युलर ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन कसं. अँग्युलर ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन कसं करायचं, याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ओके, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्विंग पार्टिकल परफॉर्म करतोय. ठीक आहे. तर याचं डायरेक्शन आपण कसं काढतो, अशा पद्धतीने. ठीक आहे. तर मग कोणतं डायरेक्शन झालं, अपवर्ड डायरेक्शन. काय झालेलं आहे, अपवर्ड डायरेक्शन. हे आपल्याला माहिती आहे. परंतु केव्हा जर समजा ओमेगा इन्क्रीज करत असेल तर डायरेक्शन कसं असणार आहे, ओमेगा जर इन्क्रीज करत असेल तर डायरेक्शन कसं राहणार आहे, सेम राहील. डायरेक्शन कसं असणार आहे, सेम राहील. कोणाचे सेम राहील, अँग्युलर जे आपण म्हणतोय वेलोसिटीचं डायरेक्शन, ठीक आहे, डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन आणि अल्फा म्हणजे याचं सुद्धा अँग्युलर ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन सुद्धा काय राहील, सेम राहील. पण जर समजा ओमेगा हा डिक्रीज जर झाला तर डायरेक्शन कसं राहील, अपोजिट राहील. डायरेक्शन कसं राहील, त्याचं अपोजिट राहील. ठीक आहे. कोणाच्या अपोजिट राहील, वेलोसिटीच्या आणि डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन कसं राहील, अपोजिट राहील. किंवा जर स्पीड इन्क्रीज जर झाली कशामध्ये, अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये स्पीड जर पार्टिकलची काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली असेल तर त्याचं डायरेक्शन जे राहणार आहे तर ते अँग्युलर वेलोसिटीच्या सेम असेल. ठीक आहे. परंतु जर डायरेक्शन जर स्पीड अँग्युलर वेलोसिटीची जी स्पीड आहे ती जर डिक्रीज झाली तर त्याचं डायरेक्शन कसं राहील, अपोजिट. कसं राहील, डायरेक्शन अपोजिट.
आलं लक्षात? ओके चल. त्यानंतर बघू कायनेमॅटिक्स इक्वेशन ऑफ सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता आपण सर्क्युलर मोशन कायनेमॅटिक इक्वेशन बघू कोणकोणते दिलेले आहेत. सर्वांना माहिती आहे. जर समजा एस असेल तिकडे काय घेणार आपण थीटा, व्ही असेल तर काय घेतो ओमेगा. हे लिनियर डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलोसिटी अँग्युलर व्हेलोसिटी, इनिशियल अँग्युलर व्हेलोसिटी इनिशियल लिनियर व्हेलोसिटी इनिशियल अँग्युलर व्हेलोसिटी. ठीक आहे. या साइडला लिनियर ऍक्सिलरेशन अँग्युलर ऍक्सिलरेशन. त्यानंतर टाइम काय असणार आहे सेम असणार. ठीक आहे. पहिले इक्वेशन काय घेतलं होतं आपण v u प्लस at. याला म्हणायचं लिनियर मोशन, याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण याला कन्वर्ट केलेलं असेल कशामध्ये सर्क्युलर मोशन मध्ये, तर हे लिनियर मोशन जे v u प्लस at, या साईडला काय देणार अँग्युलर मध्ये सांगा ओमेगा ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. येते लक्षात? ओके चला. दुसरा इक्वेशन सांगा s ut प्लस हाफ at स्क्वेअर. करा बरं काय सांगा. s म्हणजे बघा काय असणार आहे त्या ठिकाणी थीटा, u म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलोसिटी प्लस हाफ कॉन्स्टंट, a ची किंमत अल्फा म्हणजे लिनियर साठी अँग्युलर साठी अल्फा, टी स्क्वेअर जशाला तसा. ठीक आहे. थर्ड काय असणार आहे v स्क्वेअर u स्क्वेअर प्लस 2as. सांगा काय v स्क्वेअर ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. बघा बरोबर आहे. चेक करा आणि स्क्रीनशॉट काढा. ओके इथपर्यंत समजलं? इथं थांबूया. पुढचं आपण डिस्कशन करणार आहोत आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये आपण सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन, त्यानंतर आपण रेडियल ॲक्सिलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्सिलरेशन एक्सप्लेन करणार आहे. नंतर सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि बँकिंग अप्रोच ही कन्सेप्ट आपण पुढच्या पार्टमध्ये. ठीक आहे.